राम राम विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना डाऊट आहे की दादा नेक्स्ट कॅप राऊंडसाठी जे ते सीट वगैरे वॅकंट राहतील की नाही, कारण की आम्ही जे ते MST सीटच्या ऑफिशियल वेबसाईटला जेव्हा बघतोय ना, तर जे ते सीट आम्हाला एकदमच कमी दिसत आहे. काही कॉलेजेसचे 2 सीट, काही कॉलेजेसचे 4, काहीचे 5, काही मध्ये तर 0 दिसत आहे. मग या ठिकाणी आम्हाला अलॉटमेंट होईल की नाही, आम्ही ते कॉलेजेस टाकू शकतो का नाही ऑप्शन फॉर्ममध्ये, अशा बरेच विद्यार्थ्यांना जे ते प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर उभा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सगळे डाऊट आता क्लिअर करतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे, ओके, राम, त्याचं नाव पण ठीक, ओके. रामनी काय केलं की कॉलेजला जे ते प्रेफरन्स दिला, त्याची जी ती असं मानून चला की त्याला 90% आहे, ओके, आणि त्यांनी 4-5 कॉलेजेस त्याच्या लिस्टमध्ये ॲड केले, ओके. फॉर एक्झाम्पल 5 कॉलेज तो काय करेल, फर्स्ट कॅप राऊंडमध्ये जाईल, ओके, आणि फर्स्ट कॅप राऊंडमध्ये जे ते सगळे कॉलेजेस ॲड करेल. एक पण कॉलेज नाही लागली, डायरेक्टली सेकंड कॅप राऊंडसाठी तो इलिजिबल राहील, ओके. सेकंड कॅप राऊंडमध्ये तो गेला आणि त्यानंतर जे त्यांनी ठरवलं की मागच्या वेळेस मला एक पण कॉलेज नाही लागलं, कॉम्पिटिशन हा आहे, मी आता एक काम करतो की माझी लिस्ट वाढवतो, की 20 कॉलेजेस त्यांनी ॲड केलं त्याच्या लिस्टमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये 20 कॉलेज त्यांनी भरल्या. रिझल्टचा दिवस आला, त्याला जे ते 17वी नंबरची कॉलेज लागली, ओके. आता रामनी विचार केला की थर्ड कॅप राऊंडसाठी मी जातोय, जी पण 17वी नंबरची कॉलेज आहे त्याच्या खालच्या 3 कॉलेजेस मी डायरेक्टली लिस्टमधून कट करतो आणि जे 17 आहे ते मी टाकतोय, ओके. म्हणजे टोटल मी जे ते 16 कॉलेजेस टाकेल नेक्स्ट कॅप राऊंडसाठी, आणि जी पण लागली 17 नंबरची ती ऑटो फिल राहील. तर अशा प्रकारे जे तो नेक्स्ट कॅप राऊंडसाठी गेला, 16 कॉलेजेस फिल केले, त्याचा रिझल्ट आला विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या रिझल्टमध्ये जे ते रामला फॉर एक्झाम्पल मानून घ्या की 7व्या नंबरची कॉलेज लागली, 7th आला फॉर अ रिझन, ओके. तर 7व्या नंबरची कॉलेज लागल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रामने विचार केला की आता जे ते सीट मॅट्रिक्स एकदा चेक करू. सीट मॅट्रिक्सवर गेला, त्यामध्ये कमी कॉलेजेस होत्या, ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट कॅप राऊंडमध्ये तो जेव्हा पण जाईल ना, तर नक्कीच तुमच्या पण मनात हा विचार की नेक्स्ट कॅपसाठी शिल्लक जागा राहतील की नाही. तर हे बघा, रामसारखे बरेचसे विद्यार्थी की ते आणखी बेटरमेंटच्या याच्यात राहता, ओके. म्हणजे जी पण कॉलेज भेटली त्याच्यावर एक बेटर कॉलेज डिझर्व मी करतो किंवा ट्राय करत राहता, तर ते अपग्रेडेशन त्यांचं होत राहतं, ठीक आहे. तर ज्यांनी प्रॉपर लिस्ट बनवली असेल ना, तर त्यांच्यासोबत हे होतं. ज्यांनी नाही तर त्यांनी विषय सोडून द्या, ओके. तुमच्यासाठी मी बोलत पण नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी प्रॉपर लिस्ट बनवली असेल तुमच्या कट ऑफनुसार, कॅटेगरी अकॉर्डिंग, ओके, सगळ्या गोष्टी पाहून, तर नक्कीच त्याचे अपग्रेडेशन होत राहतं. मग जी पण सीट जे सेकंड कॅप राऊंडमध्ये रामला भेटली होती, तो थर्ड कॅप राऊंडमध्ये जे पण त्याला दुसरी सीट भेटली, तर सेकंड कॅप राऊंडची जी पण सीट होती ती ऑटोमॅटिकली खाली झाली ना विद्यार्थी मित्रांनो, ती वेकेंट होऊन जाईल किंवा जे दुसरा विद्यार्थी त्या जागेवर ॲडमिशन होऊन जाईल त्याचं. तर अशा प्रकारे तुम्ही जास्त काही टेन्शन घेऊ नका की मला जे ते सीट वगैरे आता कॉलेजेसमध्ये अवेलेबलच नाही आहे, 0 सीट आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो, काही इथे असं आहे की EWHच्या 6 सीट रिकाम्या आहे, ओके. आणि मग बाकी कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लाय करू शकता का त्यासाठी? नक्कीच. पण हे कधी होईल जर त्या कॉलेजमध्ये कोणत्या EWHच्या कॅटेगरीच्या स्टुडंटनी जे ते अप्लाय नाही केलेलं आहे, ओके, आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे, EWHचा कॅन्डिडेटच नाही आहे त्याच्या लकीली. मग बाकीचे विद्यार्थी जे पण असतील ना, त्याचं ओपन थ्रू ती कॉलेज कन्वर्ट होऊन जाईल, ओके. ओपन थ्रू ज्याचा पण नंबर लागेल त्याला EWHची सीट अलॉट होऊन जाईल, ओके विद्यार्थी मित्रांनो. तर त्यानुसार असतं विद्यार्थी मित्रांनो. तर या सगळ्या गोष्टी जे ते काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करत जातो, ओके. पण काउन्सिलिंग आमची पेड आहे, ओके. 499 याची कॉस्ट आहे. तुम्हाला जर एनरोल व्हायची असेल, यासारख्या बऱ्याचशा गोष्टी तिथे समजायला भेटेल. इनफॅक्ट आम्ही तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट आम्ही स्वतःच बनवून देऊ, ओके, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट कॅपमध्ये तरी एक तरी कॉलेज अलॉट होण्याचं काम होऊन जाईल, ओके. तर नक्कीच तुम्ही हे करा. आणि जर तुम्हाला फक्त कॉलेजची लिस्ट हवी असेल तर नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, किंवा लिंक त्याची कमेंट सेक्शनमध्ये पण मी दिली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे. फक्त लिंकवर क्लिक करा, कॉलेजची लिस्ट लवकर डाउनलोड करा, ओके. मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट त्या रिगार्डिंग मी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करणार. व्हॉट्सअप ग्रुप चुकून सुद्धा मिस नका करू. जी लिंक दिली ना मी तुम्हाला कॉलेजची, त्यामध्ये तुम्हाला कॉलेजचं नेम, कॉलेजचा सिरियल नंबर, कॉलेजचा कोड, त्यानंतर कॉलेजचे कट ऑफ आणि कॉलेजचं लोकेशन, इतकी सगळी माहिती भेटेल. सोबत ती कॉलेज ऑटोनॉमस आहे की एडेड कॉलेज आहे, नॉन एडेड कॉलेज आहे, डीम युनिव्हर्सिटी, ती सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. नक्की जा आणि त्या लिस्ट डाउनलोड करा. मी भेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आय थिंक की मी सगळे डाऊट तुमचे क्लिअर केले. नसेल तर कमेंट सेक्शन उघड आहे, लवकर टाका, मी त्याच्यावर पण व्हिडिओ नक्कीच बनवेल.